नमस्कार, माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम.एस.टी. सी.ई.टी. क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एक नवीन टॉपिक पाहायचा आहे. तर टॉपिकचं नाव आहे काय इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. आता इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री तर हा पूर्णपणे थिअरॉटिकल टॉपिक आहे. या थिअरॉटिकल टॉपिकमध्ये पॉलिमर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ह्या बेसवर आपल्याला काय भेटणार आहेत क्वेश्चन्स येतील. तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन आता बेस्ड ऑन खूप खूप टाईप्स आहेत, म्हणजे बेस्ड ऑन ओरिजिन, बेस्ड ऑन डिग्रेडेबल, बेस्ड ऑन सोर्स. तर आपल्याला हे सर्व कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी ते कोणकोणत्या टाईपमध्ये क्रिएट होतात, पॉलिमर कसं तयार होतं त्यानुसार त्याचे टाईप्स पडलेले आहेत. पहिला जो टाईप्स आहे तो काय आहे, सोर्स ऑफ ओरिजिन. सोर्स ऑफ ओरिजिन आता सोर्स ऑफ ओरिजिन तर आपल्याला दोन सोर्स मिळालेत. एक आहे एक नॅचरल सोर्स आहे, दुसरा काय आर्टिफिशियल आहे. पण नीट समजून घ्या. काय इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री काय बघायचं आपल्याला, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. तर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर हे बेस्ड ऑन व्हेरियस सोर्स आहेत. मग पहिला जो सोर्स बघतोय आपण तो काय आहे, तर बेस्ड ऑन द सोर्स ऑर ओरिजिन, कशापासून तयार झालेला आहे सोर्स किंवा ओरिजिन काय आहे त्यापासून कॅल्क्युलेट केलं. तर पहिला जो सोर्स आहे तो आहे नॅचरल पॉलिमर. कोणता आहे तो, नॅचरल पॉलिमर. याचा अर्थ नॅचरली मटेरियलपासून एखादं पॉलिमर क्रिएट झालं असेल तर त्याला काय म्हणणार आपण, नॅचरल पॉलिमर. तर नॅचरल दोन गोष्टी आहेत, एक आहे प्लॅन्ट, काय आहे प्लॅन्ट सोर्सपासून, आणि दुसरा आहे ॲनिमल सोर्सपासून. एक आहे प्लॅन्ट सोर्स आणि दुसरा काय ॲनिमल सोर्स. आता प्लॅन्ट सोर्सपासून मग काय येणार आहेत, तर सिल्क किंवा प्लॅन्टपासून काय येणार आहे, कॉटन येणार आहे. ओके, ॲनिमलपासून काय येणार आहे, सिल्क येणार आहे, लिनन येणार आहे. म्हणजे हे जे काय झाले तर नॅचरल सोर्स झाले. काय झाले, हे नॅचरल सोर्स झाले, जे काही प्लॅन्ट बेस असतील आणि काही काय असतील ॲनिमल बेस असेल. दुसरं सिंथेटिक जे आहे ते टोटली 100% काय आहेत, तर आर्टिफिशियल क्रिएट केलेले आहेत. काय केलेले आहेत, आर्टिफिशियल. जे आर्टिफिशियल तयार झालेलं आहे म्हणजे काय, त्याचं पॉलिमरायझेशन केलं. काय केलं, पॉलिमरायझेशन. कुणाचं, मोनोमर ऑर को पॉलिमरायझेशन ऑफ 2 ऑर मोर मोनोमर. आता नीट लक्षात घ्या दोन गोष्टी. एक तर काय चाललं आहे, तर आर्टिफिशियली तयार केलेलं आहे. काय केलेलं आहे, आर्टिफिशियल. त्यामध्ये काय, तर पॉलिमरायझेशन एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, मग आपल्याला बाकीच्या गोष्टी करता येईल. काय बघायचं आपल्याला, पॉलिमरायझेशन. तर पॉली म्हणजे अनेक. कुणाला घ्यायचं तर मोनोमर घ्यायचं. काय करायचं आहे, मोनोमर. मोनोमर म्हणजे काय, सिम्पलेस्ट युनिट. काय आहे ते, सिम्पलेस्ट युनिट. रिपीटिंग युनिट ऑफ अ मोनोमर इट इज कॉल्ड ॲज अ पॉलिमर. म्हणजे काही युनिट घेतले, समजा फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2 हा एक मोनोमर घेतला. हे जे कंटिन्युअस रिपीटिंग युनिट मी ॲड करत गेलो, हा काय केला, कंटिन्युअस ॲड करत गेला. म्हणजे दुसरा एक मॉलिक्यूल घेतला CH2 डबल बॉन्ड CH2. आता हा डबल बॉन्ड या ठिकाणी आला, हा डबल बॉन्ड पुढं जाईल. म्हणजे कंटिन्युअसली मोनोमर एकमेकाला जॉईंट होत जातील. त्या प्रोसेसला काय म्हणलं, पॉलिमरायझेशन. काय म्हणलं त्याला, पॉलिमरायझेशन. म्हणजे काय होईल, मोनोमर ॲड केला तर ते झाले पॉलिमरायझेशन. आणि को पॉलिमरायझेशन म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त डिफरंट पॉलिमर एकत्र आणले आणि मग त्याच्यापासून जर एखादं पॉलिमर तयार केलं तर त्याला म्हटलं जातं को पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशनमध्ये काय बघितलं, सेम टाईपचे मोनोमर यूज केले. काय केले, सेम टाईपचा मोनोमर यूज केलेला आहे आणि त्याचं काय केली, चेन तयार केली. म्हणजे पॉलिमर तयार केलं. रिपीटिंग युनिट ऑफ सेम मोनोमर इट इज कॉल्ड ॲज अ पॉलिमरायझेशन. आणि रिपीटिंग युनिट ऑफ 2 ऑर डिफरंट मोनोमर इट इज कॉल्ड ॲज को पॉलिमरायझेशन. दोन किंवा दोनपेक्षा जास्त मोनोमर एकत्र आणले, त्याची रिएक्शन केली आणि त्याच्यापासून पॉलिमर तयार करत गेलो तर त्याला काय म्हटलं जातं, को पॉलिमर म्हटलं जातं. मग ह्याच्यामध्ये काय दिले, एक्झाम्पल दिले, नायलॉन आहे किंवा टेफ्लॉन आहे, हे कशाचेच सिंथेटिक पॉलिमर्स. आता या दोघांचं कॉम्बिनेशन केलं, एक नॅचरल सोर्स आणि दुसरं काय सिंथेटिक, मग त्याच्यापासून जो तयार झाला तर त्या टाईपला म्हटलं जातं सेमी सिंथेटिक पॉलिमर. त्याला काय म्हणलं, सेमी सिंथेटिक पॉलिमर. आता या सेमी सिंथेटिक पॉलिमर किंवा रिजनरेटेड फायबर, सेमी सिंथेटिक पॉलिमर किंवा रिजनरेटेड फायबर म्हणजे जे ओरिजिन सोर्स आहे, ओरिजिन सोर्स कुठला आहे, तर तो आहे नॅचरल सोर्स आहे. तो काय आहे, नॅचरल. म्हणजे एक तर तो प्लॅन्ट बेस असेल किंवा ॲनिमल बेस असेल. त्याची स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी, त्याची स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी काय केलं, त्याला काहीतरी केमिकल मॉडिफिकेशन केलं. बघा, डिराईव्ह फ्रॉम ऑकरिंग द नॅचरल पॉलिमर, कशापासून मिळालं, नॅचरल सोर्सपासून. पण त्याची स्ट्रेंथ किंवा त्याच्या प्रॉपर्टी इन्क्रीज करायची असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे,
केमिकल मॉडिफिकेशन केलं. काय केलं त्याचं? केमिकल मॉडिफिकेशन. त्याला म्हटलं जातं सेमी सिंथेटिक. बघून घ्या. बेस्ड ऑन ओरिजिन बघतोय आपण. पहिला बघितला नॅचरल पॉलिमर, जो एक काय असेल, एक तर प्लांट बेस असेल, नाहीतर काय असेल, ॲनिमल बेस असेल. दुसरा काय बघितला आपण? सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर म्हणजेच काय? एक तर काय होणार आहे? पॉलिमरायझेशन होईल, नाहीतर को पॉलिमरायझेशन. म्हणजे टोटली हे काय केलंय? आर्टिफिशियल प्रिपेअर्ड बाय द पॉलिमरायझेशन ऑफ अ वन मोनोमर ऑर टू ऑर मोर मोनोमर. मग काय तयार होईल? को पॉलिमरायझेशन. आणि थर्ड जो टाईप पाहिला आपण, त्याला म्हणलं सेमी सिंथेटिक पॉलिमर किंवा रिजनरेटेड फायबर्स. तर सेमी सिंथेटिक म्हणजे काय? ओरिजिन जो सोर्स आहे तो नॅचरल आहे, आणि मग त्याच्यावर आपण केमिकल प्रोसेस केली, केमिकल मॉडिफिकेशन केलं, त्याच्या प्रॉपर्टी, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ हे इन्क्रीज करण्यासाठी जे तयार झालं, त्या पॉलिमरला म्हणलं सेमी सिंथेटिक किंवा रिजनरेटेड फायबर. त्याचे एक्झाम्पल बघा, ॲसिटेट रेयॉन, विस्कोस रेयॉन किंवा सेल्युलोज नायट्रेट. हे कशाचे एक्झाम्पल आहेत? सेमी सिंथेटिकचे आहेत. आता सिंथेटिकचे परत 3 टाईप बघितले. तर सिंथेटिक पॉलिमरचे एक आहे फायबर, दुसरा सिंथेटिक रबर, आणि थर्ड काय? प्लास्टिक. सिंथेटिकमध्ये फायबरमध्ये काय एक्झाम्पल मिळालं आपल्याला? तर नायलॉन आहे. त्यानंतर सिंथेटिक रबर जो आहे तिथं काय दिलेलं आहे? बुना येस. बुना येस म्हणजे ब्युटाडाईन, आणि येस म्हणजे काय? तर स्टायरीन. काय ते? स्टायरीन. ह्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला क्वेश्चनला विचारलं जाऊ शकतं. बुना येस म्हणजे काय? की कोणते मोनोमर त्याच्यामध्ये एक्झिस्ट करतात. तर बुना म्हणजे ब्युटाडाईन, आणि येस म्हणजे काय? तर स्टायरीन आहे. आणि त्यानंतर कोण आहे? बॅकलाईट. हा बॅकलाईट कोण आहे? प्लॅस्टिक आहे. ओके, थर्मोसेटिंग आपल्याला पुढे टाईप बघायचे आहेत. म्हणजे आपल्याला बघितलं सिंथेटिक पॉलिमरमध्ये 3 टाईप्स पडले. एक फायबर, त्यानंतर काय? सिंथेटिक रबर, आणि थर्ड काय? आपल्याला प्लास्टिक. ओके, त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. चला नेक्स्ट कन्सेप्ट क्लिअर करू आपण. आता काय बघायचं आहे? बेस राउंड द स्ट्रक्चर. आता पहिल्यांदा जो बघितलं तर बेस राउंड काय बघितलं? ओरिजिन किंवा सोर्स बघितला. आता आपल्याला बघायचं आहे बेस राउंड स्ट्रक्चर. कारण होल टॉपिक आपल्याला कोपॉलिमरायझेशन किंवा पॉलिमरचे आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे बेस राउंड. आता पहिला बेस राउंड काय बघितला आपण? ओरिजिन बघितला. आता काय बघायचं आहे? बेस राउंड स्ट्रक्चर बघायचं. काय बघायचं आपल्याला? बेस राउंड स्ट्रक्चर. आता पहिला बघा काय दिलेलं आहे? लिनियर ऑर स्ट्रेट स्ट्रेट चेन पॉलिमर. म्हणजे जे पॉलिमर असतील ते काय असतील? तर लिनियर असतील. काय असतील? लिनियर. एकाच चेनमध्ये तयार होणार असतील. बघा, मोनोमर मॉलिक्यूल आर जॉईंट टुगेदर इन अ लिनियर अरेंजमेंट. एकाच लाईनमध्ये स्ट्रेट चेनमध्ये त्यांची काय केली जाते? अरेंजमेंट केली जाते. स्ट्रेट चेनमध्ये काय केली जाते? अरेंजमेंट केली जाते. तर त्याला काय म्हटलं जातं? की लिनियर किंवा स्ट्रेट चेन पॉलिमर. आता हे कसं तयार होतं? ऑप्टेन फ्रॉम बाय फंक्शनल मोनोमर्स ऑल अल्किन्स. आता अल्किनचं एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं बघा. काय? की CH2 डबल बॉन्ड काय केला? CH2. ह्याची रिएक्शन केली. दुसरा मॉलिक्युल काय घेतला मी? CH2 डबल बॉन्ड काय घेतला? CH2. थर्ड काय घेतला? CH2 डबल बॉन्ड CH2. आता ही रिएक्शन कशी होते? हा डबल बॉन्ड जातो या ठिकाणी बॉन्ड तयार करेल. ओके, त्यानंतर हा डबल बॉन्ड जाईल इथं बॉन्ड तयार करेल. म्हणजे आपल्याला काय होणार? CH2 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 अशी चेन तयार होईल. म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये तयार झाली? तर लिनियर फॉर्ममध्ये तयार झाली, किंवा कोणत्या फॉर्ममध्ये? स्ट्रेट चेनमध्ये काय झाली? तयार झाली. म्हणून त्याला काय म्हणलं जातं? लिनियर ऑर स्ट्रेट चेन पॉलिमर. लिनियर किंवा काय म्हणलं आपण? स्ट्रेट चेन पॉलिमर. ओके, मग हे ऑप्टेन काय केलंय? बाय फंक्शनल मोनोमर किंवा अल्किनपासून, जे आपण आता एक्झाम्पल बघितलं अल्किनचं. हे एक्झाम्पल काय दिलेलं आपल्याला? PVC पॉलिव्हिनिल क्लोराईड, आणि HDPE हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन. हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट ब्रँच चेन पॉलिमर. आता पहिलं बघितलं आपण स्ट्रेट चेनमध्ये तयार झालं. म्हणजे हे कशाच्या बेसवर आहेत? बेस राऊंड द स्ट्रक्चर. स्ट्रक्चर काय होईल? एक स्ट्रेट चेन तयार होईल, नाहीतर दुसरं काय तयार झालं? ब्रँच तयार झालं. तर बघा ब्रँचमध्ये हॅव लॉंग चेन विथ अ साईड चेन ऑर ब्रँच ऑफ अ डिफरंट लेंथ. म्हणजे समजा असा एखादा कंपाऊंड दिला आपल्याला, CH2 डबल बॉन्ड CH, त्यानंतर काय समजा येतं Cl दिला असेल. ओके, अजून एखादा कंपाऊंड इथं CH3 दिला असेल सपोज. तर मग काय केलं जाईल? एक मिनिट, हां, आपण CH2 घेऊ. CH2 डबल बॉन्ड CH, आणि काय झालं? 1 2 3 आणि 4 तयार झालं. मग सेम मॉलिक्यूल घेतला आपण CH2 डबल बॉन्ड CH, आणि काय झाला? Cl घेतला. परत थर्ड घेतला सेम CH2. मग अशा वेळी काय तयार होईल? की CH2 CH, परत CH2, परत काय आला? CH, ह्या CH इथं काय आला? Cl, परत इथं काय आला? Cl. आता ह्याला काय होईल? ब्रँच तयार व्हायला चालू होतील. काय तयार होतील? या ठिकाणी जसं Cl अटॅच झाला, ब्रँच तयार झाला. किंवाच ह्याला असं अजून काय होऊ शकतं? CH2C CH, इथं आला Cl, आणि याला काय अटॅच झाला? CH2 तयार झाला, आणि इथं काय झाला? CH3 तयार झाला, किंवा CH2 तयार झाला. इकडे ब्रँचिंग तयार होत जाईल. म्हणजे यांच्यामध्ये काय होणार आहे? ब्रँचिंग वाढत जाईल. काय वाढत जाईल याच्यामध्ये? ब्रँचिंग. म्हणजे एक मोनोमर आलेला आहे तो स्ट्रेट चेनमध्ये अरेंजमेंट न होता काही स्ट्रेट चेनमध्ये अरेंज होतील,
काही त्यांच्या ब्रँचमध्ये काय होतील अरेंज होईल. म्हणजे ब्रँच टाईप ही लाईन आहे, इथे ब्रँच तयार झाली, अशा पद्धतीची काय तयार होतील आपल्याला पॉलिमर तयार होईल. तर ह्या पॉलिमरला काय म्हणलं जातं ब्रँच चेन पॉलिमर. काय म्हणलं त्याला ब्रँच चेन. हे कशापासून तयार झालं बघा ऑप्टेन फ्रॉम मोनोमर जे आता आपण पाहिला होता विथ अ साईड चेन ऑर 3 फंक्शनल ग्रुप. साईड चेन ह्या पद्धतीने जे अटॅच झालेले आहेत त्या पद्धतीने तयार होऊ शकतं. एक्झाम्पल काय बघा लो डेन्सिटी पॉलिथिन. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. हाय डेन्सिटी पॉलिमर आहेत. हाय डेन्सिटी पॉलिमर हे कायम काय करतील लिनियर कंपाऊंड तयार करतील. लिनियर हाय डेन्सिटी जे आहे ते कायम काय करतात लिनियर. हाही क्वेश्चन तुम्हाला मिळाल. आणि लो डेन्सिटी लक्षात ठेवा. जर लो डेन्सिटी पॉलिमर असेल तर ते ब्रँच चेन पॉलिमर असतील. काय असेल ते ब्रँच चेन पॉलिमर. त्यानंतर नेटवर्क ऑर क्रॉस लिंक पॉलिमर. आपण त्याला 3 डायमेन्शनल म्हणतो. काय म्हणतो त्याला नेटवर्कलाच काय म्हणलं आपण 3 डायमेन्शनल नेटवर्क म्हटलं. तर हॅव लिनियर चेन पॉलिमर विच अ क्रॉस लिंक बाय द कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे आता एक दिलेले मोनोमर हे एकमेकाला बाय कोव्हॅलंटली बॉन्डेड काय होतील अटॅच होतील. आणि कोव्हॅलंट बॉन्ड अटॅच झाल्यानंतर ते कोणत्या फॉर्ममध्ये तयार होतील तर 3 डायमेन्शनलमध्ये. कशामध्ये दिसतील आपल्याला 3 डायमेन्शनल. म्हणजे ऑप्टेन फाय पॉलीफंक्शनल मोनोमर. पॉलीफंक्शनल म्हणजे काय नाव आहे त्याला मेलामाइन आहे किंवा बॅकलाइट. जसं मग बघितलं आपण जे प्लॅस्टिक आहे कोण आहे ते प्लॅस्टिक बॅकलाइट. म्हणजे आपल्याला 3 टाईप अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर काय मिळालं आपल्याला पहिल्यांदा लिनियर किंवा त्यालाच काय म्हणलं आपण स्ट्रेट चेन पॉलिमर. दुसरं काय बघितलं आपल्याला ब्रँच चेन ज्याच्यामध्ये ब्रँचिंग तयार होणार आहे. ओके. त्यानंतर आपण थर्ड बघितलं नेटवर्क किंवा क्रॉस लिंक ज्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल नेटवर्क काय होतं तयार होतं आणि जे एक्झाम्पल आपण पाहिले. चला नेक्स्ट. आता कशा बेस्ड ऑन द पॉलिमरायझेशन प्रोसेस. हे तयार करण्याच्या प्रोसेसवरून ह्याला वेगवेगळे टाईप्स पडलेले. तयार होण्याच्या प्रोसेसवरून वेगवेगळे टाईप्स पडलेत. पहिलं काय दिलेलं आहे ॲडिशन ऑर चेन ग्रोथ पॉलिमर. ॲडिशन किंवा चेन ग्रोथ पॉलिमर. आता आपल्याला काय करायचं आहे ॲडिशन रिएक्शन करायची. काय करायचे आपल्याला ॲडिशन रिएक्शन. सेम मगाच्या सारखंच एक्झाम्पल. आता टेफ्लॉन म्हणजे काय टेट्राफ्लोरो इथिलीन. ओके. मग आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे फॉर्म बाय द डायरेक्ट ॲडिशन ऑफ अ रिपीटेड मोनोमर विदाउट इलिमिनेशन ऑफ अ स्मॉल मॉलिक्यूल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता काय करायचं आहे मोनोमरचे ॲडिशन करायचं आहे. काय करायचं आहे मोनोमरचे ॲडिशन. पण त्याच्यामधला कोणताही मॉलिक्यूल काय करायचं नाही आपल्याला रिमूव्ह करायचं नाही. कोणताही मॉलिक्यूल काय करायचं नाही आपल्याला रिमूव्ह करायचं नाही. त्याला काय म्हणलं आपण ॲडिशन पॉलिमरायझेशन. मगाचे एक्झाम्पल बघितलं होतं मग CH2 डबल बॉन्ड CH2 परत काय केला CH2 डबल बॉन्ड CH2 परत काय केला CH2 डबल बॉन्ड CH2. आता हा इथं आला बॉन्ड या ठिकाणी इथं बॉन्ड आला. हे करत असताना याच्यातला कोणताही मॉलिक्यूल किंवा कोणताही स्मॉल मॉलिक्यूल याच्यातून काय झाला नाही इलिमिनेट झाला नाही. फक्त काय झाली तर छोटे छोटे मोनोमर काय झाले ॲड झाले एका फॉर्ममध्ये. तर त्याला म्हणलं आपण काय ॲडिशन पॉलिमरायझेशन. बघा फॉर्म बाय डायरेक्ट ॲडिशन ऑफ रिपीटेड मोनोमर विदाउट इलिमिनेशन ऑफ अ स्मॉल मॉलिक्यूल. मग आपण काय बघितलं PAN पॉलीॲक्रेलोनायट्राइल आणि टेफ्लॉन हे काय त्याचे एक्झाम्पल आहेत. पुढची प्रोसेस काय दिलेली आपल्याला कंडेन्सेशन प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे कंडेन्सेशन प्रोसेस आहे. किंवाच त्यालाच काय म्हणलं जातं आपल्याला स्टेप ग्रोथ प्रोसेस. काय म्हणलं त्याला स्टेप ग्रोथ प्रोसेस किंवा स्टेप ग्रोथ पॉलिमर. आता हे जे पॉलिमर आहे तर कंडेन्सेशन ही रिएक्शन होते टू ऑर मोर दॅन 2 बायफंक्शनल मोनोमर or polyfunctional monomer with the elimination of a small molecule like H2O, CH3OH, HCl आणि NH3. कंडेन्सेशन पॉलिमर म्हणजे काय होतं की 2 पॉलिमर काय झालं रिॲक्ट झाले. काय झाले 2 ऑर मोर पॉलिमर. ओके. ह्यांचा परत काय बघितलं आपण फंक्शनल ग्रुप काय असतील तर जास्त असेल. मग एक तर तो काय असेल पॉलीफंक्शनल ग्रुप असेल. काय असेल पॉलीफंक्शनल ग्रुप. मग 2 फंक्शनल ग्रुपचे मॉलिक्यूल जेव्हा मी एकत्र केले तर त्यावेळी त्यातून स्मॉल अमाऊंट ऑफ काय होणार आहे काही मॉलिक्यूल रिमूव्ह होतील. मग त्याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला H2O दिलेला आहे किंवा काय दिलेलं आहे मिथेनॉल दिलेलं आहे CH3OH असेल HCl3 असेल किंवा मग पुढचा काय दिलेला आपल्याला अमोनिया असेल. तर हे मॉलिक्यूल काय होतील त्यातून स्मॉल अमाऊंट ऑफ मॉलिक्यूल कॅन बी एलिमिनेटेड. ओके. एक्झाम्पल दिलेलं आहे बघा टेरिलिन त्यानंतर नायलॉन 6 दिलेलं आहे. त्यानंतर रिंग ओपनिंग पॉलिमर. तर रिंग ओपनिंग पॉलिमर आता काय केलं आहे की एखादं रिंगमध्ये असणारा पॉलिमर ती रिंग काय केली जाते ओपन केली जाते. बघा फॉर्म बाय द ॲडिशन ऑफ अ मोनोमर दॅट इज कॉल्ड अ सायक्लिक कंपाऊंड टू ग्रोविंग
chain of a molecule without elimination of a small molecule like H2O, CH3OH, etc. आता तिन्ही केसमध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की ॲडिशन पॉलिमरायझेशन असू दे किंवा रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन असू दे, ते ॲडिशन होतीलच. ॲडिशनमध्ये पण याच्यामध्ये कोणताही स्मॉल मॉलिक्यूल काय होत नाही, इलिमिनेट होत नाही. तो इलिमिनेट कुठं होतो? कंडेन्सेशनमध्ये. कशामध्ये? कंडेन्सेशन किंवा कोणत्या? तर त्याला स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशनमध्ये. आता हे रिंग ओपनिंग आता काय दिलेलं आहे? अल्फा काय आहे? कॅप्रोलॅक्टम. हे लक्षात ठेवा. हे ओपन झाला की तयार होणारा जो मटेरियल आहे तो काय तयार होतो? त्याच्यापासून नायलॉन 6 तयार होतो. काय तयार होतं त्याच्यापासून? नायलॉन 6 तयार होतं. बघा एक्झाम्पल कसं आहे त्याचं, अल्फा कॅप्रोलॅक्टमचं. हे काय? अल्फा कॅप्रोलॅक्टम. आता काय होतं याच्यामध्ये? रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशनमध्ये हा जो बॉन्ड आहे, ह्या दोघांमधला बॉन्ड, हा बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो. हा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे हे टोटल कंपाऊंड कसं आहे? सायक्लिक कंपाऊंड आहे. बघा काय आहे ते? ॲडिशन, सायक्लिक कंपाऊंड. तर सायक्लिक कंपाऊंडमध्ये हा बॉन्ड काय झाला? हा बॉन्ड ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर मग काय मिळालं आपल्याला? सी डबल बॉन्ड ओ. मग इथून 1 2 3 4 5 किती होणार आहे? 5 कार्बन असतील आणि मग 5 कार्बन नंतर परत काय झालं? NH ग्रुप काय झाला? त्याच्यामध्ये ॲड झाला. ओके, म्हणजे किती? 1 2 3. मग परत हा सेम ॲज इट इज दुसरा मॉलिक्यूल काय होणार? त्याला काय होणार? अटॅच होईल आणि मग त्याला आपण, हे काय झालं? रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन झालं. फॉर्म बाय ॲडिशन ऑफ मोनोमर सायक्लिक कंपाऊंड टू ग्रोविंग चेन मॉलिक्यूल विदाउट एलिमिनेशन ऑफ अ स्मॉल मॉलिक्यूल. बघा स्ट्रक्चरल पॉलिमरायझेशन प्रोसेसनुसार 3 प्रोसेस बघितल्या. एक ॲडिशन बघितली, त्यानंतर कंडेन्सेशन बघितलं, त्यानंतर रिंग ओपनिंग बघितलं. ॲडिशनमध्ये काय की मोनोमर काय केले? रिपीटेड मोनोमर एकत्र आले. ओके, ॲडिशन झाली विदाउट इलिमिनेशन ऑफ स्मॉल मॉलिक्यूल. कंडेन्सेशनमध्ये काय केलं आपण की बायफंक्शनल पॉलिफंक्शनल ग्रुप एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यातून काही अमाऊंट काय होईल? छोटे मॉलिक्यूल काय होतील? रिमूव्ह होतील. मग एक्झाम्पल आपल्याला बघितलं कोणते मॉलिक्यूल असेल तर H2 असेल, मिथेनॉल असेल किंवा HCl असेल किंवा अमोनिया असेल, हे इलिमिनेट होऊ शकतात. रिंग ओपनिंगमध्ये हे फेमस एक्झाम्पल आहे अल्फा कॅप्रोलॅक्टमचं, जे नायलॉन 6 आहे. लक्षात ठेवा, हे ओपन झालं की नायलॉन 6. ओके, मग ह्याच्यापासून तयार होतं. म्हणजे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन काय? रिंग काय करायचे? ओपन करायचे, पण विदाउट इलिमिनेशन ऑफ अ स्मॉल मॉलिक्यूल. कोणताही मॉलिक्यूल लॉस न करता आपल्याला काय करायची? त्याची कंपाऊंड तयार केला जातो. ओके, आता बेस्ड ऑन द इंटर मॉलिक्यूल, हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. लक्षात घ्या. आता इंटर मॉलिक्युलर फोर्स आपल्याला माहिती आहेत, 5 फोर्स आहेत. ओके, 5 ते 6 फोर्स आहेत. आपल्याला जे आधी बघितले, इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, वंडर वॉल, विक वंडर वॉल, लंडन डिस्पर्सिव्ह, म्हणजेच त्यानंतर हायड्रोजन बॉन्डिंग, डायपोल डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन, हे खूप सारे टाईप्स आपल्याला माहिती आहेत. आता त्याच्यापैकी एखादा फोर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, आणि मग त्या टाईपनुसार इंटरमॉलिक्युलर फोर्सनुसार यांचे किती 4 पडलेत? 4 टाईप्स पडलेत. बघून घ्या. इलास्टोमर द इलास्टिक इन अ कॅरेक्टर लाईक रबर ड्यू टू द वंडरवॉल फोर्स अँड फ्यू क्रॉसलिंक. आता इलास्टोमर म्हणजे इलास्टिक प्रॉपर्टी असली पाहिजे, आणि इलास्टिक प्रॉपर्टी म्हणजे त्यांच्या मॉलिक्यूल, तो मॉलिक्यूल आहे की जो अटॅच झालेला आहे, त्या मॉलिक्यूलमध्ये जो फोर्स आहे तो कोण आहे? वीक वंडरवॉल फोर्स आहे. कोणता आहे तो? वंडरवॉल फोर्स. म्हणजे रबर घ्या की जे ज्यात आपण ते काय करू शकतो? इलास्टिक आहे, स्ट्रेच करू शकतो. ओके, मग याच्यामध्ये एक्झाम्पल दिले बघा, वल्कनाइज रबर, बुनाई यस, त्यानंतर निओप्रीन, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत? इलास्टोमर. लक्षात ठेवायचं, इलास्टोमरमध्ये जो फोर्स आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स, तो कोणता आहे? वंडरवॉल फोर्स. एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढं थर्मोप्लास्टिक बघा, नीट समजून घ्या. थर्मोप्लास्टिक सॉफ्टन इझिली ऑन रिपीटेड हिटिंग अँड हार्डन वेन कूल विथ लिटल चेंज ऑफ देअर प्रॉपर्टी. म्हणजे एखादं प्लॅस्टिक आहे, त्याला काय केलं? आपल्याला खराब झालं, काय झालं तर त्याला आपण हीट दिली तर तो मेल्ट होतो. मेल्ट झाला तर आपण त्याला परत मोल्ड करू शकतो, रिमोल्ड करू शकतो. काय करू शकतो? त्याला रिमोल्ड करू शकतो. त्याला म्हटलं जातं थर्मोप्लास्टिक. इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. तर हे जर हीट केले, रिमोल्ड करू शकतो. काय करू शकतो आपण? रिमोल्ड. ओके, म्हणजे जे प्लॅस्टिक आपल्याला मेल्ट करून, काय करून, सॉफ्ट करून परत मोल्डमध्ये टाकलं, नवीन शेप कॅल्क्युलेट करायचा असेल तरी सुद्धा आपल्याला होऊ शकतो. म्हणजे सॉफ्टन इझिली ऑन द रिपीटेड हिटिंग अँड हार्डन वेन कूल विथ लिटल चेंज इन देअर प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल काय दिले आपल्याला? पॉलिस्टायरीन दिलेलं आहे आणि PVC दिलेलं आहे. फायबरमध्ये जो बॉन्ड आहे तो काय आहे? हायड्रोजन बॉन्ड आहे, किंवा कोणता आहे? डायपोल इंटरॅक्शन आहे. काय ते? हायड्रोजन बॉन्डिंग किंवा डायपोल इंटरॅक्शन.
हायड्रोजन बॉन्डिंग आणि काय डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे. ओके, बिटवीन द चेन रिझल्टिंग हाय टेन्साईल स्ट्रेंथ, याच्यामध्ये काय आहे, हाय टेन्साईल स्ट्रेंथ प्रेझेंट आहे. ओके, एक्झाम्पल बघा, टेरिलिन आहे, नायलॉन 6 आहे. आता थर्मोसेटिंग बघा, थर्मोसेटिंग बघा, हे थर्मोसेटिंग आणि थर्मोप्लास्टिक हे दोघाला काय अपोजिट आहेत. थर्मोप्लास्टिकमध्ये बघितलं की ते इझिली सॉफ्ट होतं हीट दिल्यानंतर, आणि कूल केल्यानंतर त्याला काय होणार आहे, शेप येणार आहे. याचा अर्थ आपण ते प्लॅस्टिक काय करू शकतो, रिमोल्ड करू शकतो. नवीन शेप द्यायचा असेल तर आपण थर्मोप्लास्टिक पॉलिमर यूज करू शकतो, पॉलिस्टायरीन किंवा PVC एक्झाम्पल आहे. थर्मोसेटिंगमध्ये तसं नाही, ते इनफ्युजिबल सॉलिड विथ हायली क्रॉस लिंक और हेवीली ब्रँच स्ट्रक्चर ड्यू टू द स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड अँड अंडरगोज द परमनंट चेंज ऑन हिटिंग. एकदा का आपण ते मटेरियल तयार केलं तर ते तयार झालं हार्ड मटेरियल, तर नंतर आपण त्याला हीट करून परत मोल्ड करता येत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जो इफेक्ट होतो तो परमनंट इफेक्ट होतो. काय होतं, परमनंट. मग एखादी गोष्ट तयार झाली थर्मोसेटिंग थ्रू, तर नंतर त्याला आपल्याला मेल्ट करता येत नाही, सॉफ्ट करता येत नाही, किंवा त्याच्यापासून नवीन मटेरियल तयार करता येत नाही. पण हे जे बरोबर अपोजिट कोण आहे, थर्मोप्लास्टिक आहे. एखादं मटेरियल तयार झालं तर त्याला परत आपण हीट देऊ शकतो, पुन्हा मोल्डिंगमध्ये टाकू शकतो, रिमोल्ड करून नवीन एखादा मटेरियल आपण त्यापासून तयार करू शकतो. बेस राऊंड द इंटरमॉलिक्युलर फोर्स. लक्षात ठेवा, इलास्टोमामध्ये जो फोर्स आहे त्याला म्हणलं आपण वंडरवॉल फोर्स. फायबरमध्ये जो फोर्स आहे त्याला म्हणलं हायड्रोजन बॉन्डिंग किंवा डायपोल डायपोल इंटरॅक्शन, त्याच्यामध्ये हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे. थर्मोप्लास्टिक आहे, त्याच्या एक्झाम्पल बघितल्या की ते इझिली कूल काय होतात, सॉफ्ट होतात, म्हणजे हीट दिल्यानंतर कूल केल्यानंतर हार्ड होईल, म्हणजे ते आपण रिमोल्ड करू शकतो. थर्मोसेटिंगमध्ये एकदा मोल्ड तयार केला किंवा मटेरियल तयार केलं की एकदा तो कूल झाला, नंतर त्याचा शेप आपल्याला चेंज करता येत नाही, किंवा परत हिटिंग देऊन त्याला हिटिंग देऊन सॉफ्ट करता येत नाही. हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहेत. ही रिमोल्ड करता येईल, हे रिमोल्ड करता येणार नाही. चला पुढचं बघून घ्या. आता बेस राऊंड द डिफरंट टाईप ऑफ मोनोमर, बेस राऊंड द टाईप्स ऑफ मोनोमर. आता टाईप्स ऑफ मोनोमरनुसार पडले बघा. टाईप्स ऑफ, पहिलं काय म्हणले, होमो पॉलिमर. होमो म्हणजे सेम, एकच. ओके, को पॉलिमर पण बघू आपण. होमो पॉलिमर कंटेन ओनली वन टाईप ऑफ रिपीटिंग युनिट. एकाच टाईपचे मोनोमर प्रेझेंट असतील, एकाच टाईपचे मोनोमर असतील तर त्याला म्हटलं जातं होमो पॉलिमर. ओके, कारण पॉलिमर म्हणजे काय, रिपीटिंग युनिट ऑफ अ मोनोमर. मग तो मोनोमर जर सेम टाईपचे सगळे असतील तर त्याला म्हटलं जातं होमोपॉलिमर म्हणलं. कोपॉलिमर म्हणजे काय, ह्याच्याबरोबर अपोजिट, दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिपीटिंग युनिट जर अटॅच केले आणि जे पॉलिमरायझेशन झालं तर म्हणायचं कोपॉलिमर. त्याला काय म्हणायचं, कोपॉलिमर. दोन किंवा दोनपेक्षा जास्त पॉलिमर एकत्र आले तयार काय होणार आहे, तर ते कोपॉलिमर. एक्झाम्पल दिले बघा, बुनाईस आणि ब्युनायन. तर ब्युनाईस ब्युटाडाईन आणि स्टायरीन आहे, ब्युनाईस म्हणजे ब्युटाडाईन आणि निओप्रीन आहे. ओके, त्यानंतर बेस्ड ऑन द बायोडिग्रेडेबल. तर बायोडिग्रेडेबल पॉलिमर अफेक्टेड बाय द मायक्रोब्स. असे काही पॉलिमर आता तयार झालेले आहेत किंवा तयार केलेले आहेत की ते जर आपण मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये टाकलं तर ते काय करतात, ते प्लॅस्टिक, ते पॉलिमर काय करतात, खातात. याचा अर्थ ते काय होतात, बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक. म्हणजे नवीन कन्सेप्ट जे आता आलेले, कारण आपल्याला माहिती आहे प्लॅस्टिक काय होतं, डिकम्पोज होत नाहीत. पण नवीन रिसर्च थ्रू आता नवीन प्लॅस्टिक आलेले आहेत किंवा जे पॉलिमर आलेले आहेत ते बायोडिग्रेडेबल आहेत. त्याच्यावर मायक्रोब्स टाकले तर ते काय करतात, ते प्लॅस्टिक खाऊन टाकतात, म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन करतात. मग बेस राऊंड द बायोडिग्रेडेबिलिटी काय सांगितले, तर अफेक्टेड बाय द मायक्रोब. मग PHBV असेल, नायलॉन 6 असेल, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. नायलॉन 6 किंवा PHBV. आणि जे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहेत ते मायक्रोबला काय होत नाहीत, अफेक्ट होत नाहीत, म्हणजे ते डिकम्पोज होत नाही. म्हणजे त्याचे एक्झाम्पल काय दिलं आपल्याला, नायलॉन 6 किंवा काय आहेत, टेरिलिन आहे. ओके, हे एक्झाम्पल खूप वेळा तेच येतात, कारण बेस राऊंड वेगवेगळ्या प्रॉपर्टी आपण बघतो. बेस राऊंड काय बघितलं आपण, सोर्स बघितला, बेस राऊंड स्ट्रक्चर बघितलं, बेस राऊंड प्रोसेस बघितलं, बेस राऊंड डिफरंट मोनोमर्स बघितलं, बेस राऊंड बायोडिग्रेबिलिटी बघितलं. तर असे बेस राऊंड तुम्हाला काय की वेगवेगळे टाईप्स तुम्हाला येतील. ओके, आता इम्पॉर्टंट पॉलिमर बघायचं आपल्याला. हे स्ट्रक्चर, आता हे हळूहळू स्ट्रक्चर येतील. तर नॅचरल रबर जो आहे तो, नॅचरल रबर म्हणजे काय, तर पॉलीआयसोप्रीन. हे लक्षात घ्या. नॅचरल रबर म्हणजेच काय, तर पॉलीआयसोप्रीन. ओके, नॅचरल रबर म्हणजेच काय बघा, पॉलीआयसोप्रीन. आता स्ट्रक्चर पण बघून घ्या. आता इथून पुढे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटतील. आयसोप्रीन म्हणजे हे जे दिलेलं स्ट्रक्चर आहे, इथं असं एकच मिनटं. ओके,
हा काय इथेपर्यंत हा मोनोमर आहे आणि इथे एन म्हणजे काय एन नंबर ऑफ मोनोमर एन नंबर ऑफ मोनोमर हे सिंगल युनिट आहे. हे इतकं जे दिसते आपल्याला जे ॲक्च्युली स्ट्रक्चरमध्ये दिसते आपल्याला हे काय आहे तर मोनोमर आहे आणि त्याचं नाव काय आयसोप्रीन आहे. काय ते आयसोप्रीन. नॅचरल रबर आहे पॉली आयसोप्रीन. ओके. पॉली आयसोप्रीन म्हणजेच नॅचरल रबर आणि त्याच्यामध्ये जो मोनोमर आहे त्याचं नाव काय येणार आहे आयसोप्रीन येणार. इथे लिहिलेलं आहे बघा. काय दिलेलं नाव आयसोप्रीन. चला पुढे बघा. हा मग आजपासून तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण हे तुम्हाला हे 100% क्वेश्चन विचारला जाईल. आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह करेल ते तुम्हाला लक्षात येईल की मी कॉम्बिनेशन विचारलं जाईल याच्यामध्ये कोणतं आहे कोणतं नाही. बघा पुन्हा येस हा कोण कोपॉलिमर आहे. 2 याच्यामध्ये मोनोमर ॲड झालेले आहेत. आता कोण 2 ॲड झालेले आहेत? एक आहे स्टायरीन. काय आहे तो? स्टायरीन आणि काय बुना म्हणजे काय? ब्युटाडाइन. बुना म्हणजे काय? ब्युटाडाइन. म्हणजे बुनावरून आपल्या लक्षात येते ते ब्युटाडाइन आणि येस म्हणजे काय? स्टायरीन. हे दोघं ॲड झाले. काय तयार झालं? बुना येस तयार झालं. त्यानंतर निओप्रीन बघा. निओप्रीन हे मोनोमर काय वापरला त्याला? क्लोरोप्रीन वापरला. काय वापरलं आपल्याला? क्लोरोप्रीन आणि मग त्यापासून काय तयार झालं आपल्याला? हे रिपीटिंग युनिट ऑफ क्लोरोप्रीन घेतले तर आपल्याला त्यापासून काय तयार झाला? निओप्रीन तयार झाला. त्यानंतर बुना एन इथे एन पाहिजे एन राहिला. हा बुना एस आणि बुना एन. ओके. आता बुना म्हणजे आपल्याला माहीत झालं काय झालं की ब्युटाडाइन आहे आणि एन म्हणजे काय आहे तर ॲक्रिलोनायट्राइल. एन म्हणजे काय? ॲक्रिलोनायट्राइल. ओके. ॲक्रिलोनायट्राइल लक्षात ठेवा. सिंथेटिक रबर आहे ते. मगाशी आपण नॅचरल रबर बघितला. आता हे काय सिंथेटिक रबर आहे. ओके. मग आता नावं लक्षात ठेवायची आहेत बघा. हे बघा काय बघितलं नॅचरल रबर काय नाव दिलं आपण त्याला पॉली आयसोप्रीन आहे तो. काय आहे तो? पॉली आयसोप्रीन. हे पॉलिमर झाला. मग मोनोमर कोण आहे तर आयसोप्रीन आहे. मोनोमर काय आहे तो? आयसोप्रीन आहे. पुढं आता सिंथेटिक रबर बघतोय आपण. सिंथेटिक रबर आपल्याला 3 मिळाले. एक बुना एस आहे, निओप्रीन आहे आणि बुना एन आहे. तर बुना एस म्हणजे हे सगळे कोपॉलिमर आहे बघा. हा कोपॉलिमर आहे, हा मोनोमर आहे. एकच आहे तो. कशाचा? क्लोरोप्रीनचं मटेरियल घेतलंय. आता बुना एस म्हणजे ब्युटाडाइन पण आहे आणि एस म्हणजे काय? स्टायरीन आहे. बुना एन म्हणजे ब्युटाडाइन आहे आणि ॲक्रिलोनायट्राइल ह्याच्यामध्ये काय आहे? प्रेझेंट आहे. हे सिंथेटिक रबर झाले. चला पुढचं बघून घेऊ आपण. आता हे पॉलिइथिलीन ह्याच्यामध्ये पॉलिथिन तर पॉलिथिन बॅग आपल्याला माहिती आहे हे पॉलिथिन CH2 मगासपासून आपण जे स्ट्रक्चर ड्रॉ केलं आपण CH2 डबल बॉन्ड CH2 मग हा बॉन्ड इकडे जाईल म्हणजेच काय युनिट झालं आपलं CH2 आणि मग हे रिपीटेड हे काय होणार एन म्हणजे काय रिपीटेड युनिट. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी मगाशी सांगितले मी पुन्हा तेच आलेलं आहे. LDP म्हणजे काय? लो डेन्सिटी पॉलिमर. LDP म्हणजे काय? लो डेन्सिटी पॉलिमर आणि HDP म्हणजे काय? हाय डेन्सिटी लो डेन्सिटी असेल तर 100% जो पॉलिमर असेल तो काय असणार आहे? ब्रँच पॉलिमर असेल. काय असेल? ब्रँच. आणि जर हाय डेन्सिटी असेल तर हाय डेन्सिटी काय तयार करतो? लिनियर पॉलिमर जे स्टेट चेन कंपाऊंड आहेत ते तयार करतो. म्हणजे पॉलिथिन आहे तर लो डेन्सिटी असेल तर ब्रँच पॉलिमर तयार करणार आहे आणि हाय डेन्सिटी असेल तर लिनियर पॉलिमर तयार करणार आहेत. त्यानंतर पॉलिआमाइड म्हणजेच काय नंतर नायलॉन. तर नायलॉनचे परत 2 टाईप पडले. नायलॉन 66 आणि काय नायलॉन 6. ओके. तर नायलॉन 66 मध्ये काय मिळालं बघा तर नायलॉन 6 मध्ये ॲडिपिक ॲसिड काय आहे ते? ॲडिपिक ॲसिड आणि हेक्सामिथिलीन डायमाइन. ॲडिपिक ॲसिड काय आणि हेक्सामिथिलीन डायमाइन आणि नायलॉन 6 मध्ये आता एकच आहे. मगाशी शिकवलं आपण की काय आहे ते? अल्फा कार्पोलॅक्टम. म्हणजे ह्याचं जर ब्रेकडाऊन केलं जाईल काय केलं जाईल? ब्रेकडाऊन केलं जाईल म्हणजे काय? रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. बघा हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन अल्फा कॅप्रोलॅक्टमचं रिंग ओपनिंग केलं म्हणजे आपल्याला काय मिळाला? नायलॉन 6 मिळाला. काय मिळालं आपल्याला? नायलॉन 6. मगाशी स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवलं होतं तुम्हाला. म्हणजे काय? C डबल बॉन्ड O आणि इथला NH हे बाकीचे सगळे काय आहेत? CH2 आहेत. काय आहेत? किती CH2 किती? 5 CH. हे टोटल इथून पुढचे किती आहेत? 5 CH2 आहेत. आता मी तर दाखवत नाही. 5 टोटल किती आहेत? 5 CH2 आहेत. हा बॉन्ड केला जातो ब्रेक. हा बॉन्ड ब्रेक केला केला बघ आपल्याला काय मिळालं? C डबल बॉन्ड O मिळाला आणि एका साईडला काय मिळालं आपल्याला? NH. मग हे C डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O आणि त्यानंतर काय मिळाले? 5 CH2 आणि NH. म्हणजे हा काय झाला? अल्फा कॅप्रोलॅक्टम आहे आणि त्याचं रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन आपल्याला काय तयार झाला? तर नायलॉन 6 तयार झाला. काय तयार झालं आपल्याला? नायलॉन 6. चला नेक्स्ट बघून घेऊ आपण. आता पॉलिएस्टर आपण काय बघितलं? आता पॉलिअमाइड बघितले की लक्षात घ्या. पॉलिअमाइड मध्ये काय आलं आपल्याला?
की 2 मिळाले. पॉलिअमाइड म्हणजे नायलॉनचे 2 टाईप मिळाले, नायलॉन 66 आणि नायलॉन 6. नायलॉन 66 कशापासून मिळालं आपल्याला? ॲडिपिक ॲसिड. कशापासून मिळालं आपल्याला? ॲडिपिक ॲसिड आणि हेक्सामिथिलीन डायअमाइन. ओके. आणि नायलॉन 6 तर आता आपल्याला माहीत झालं ते काय आहे? अल्फा कॅप्लोॲक्टम आणि त्याचं काय केलं? रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन केलं आणि आपल्याला हे मॉलिक्यूल मिळालं. चला नेक्स्ट बघून घ्या. आता पॉलिइस्टर बघा. पॉलिइस्टर हे तुम्हाला दिसावं यासाठी थोडंसं एनलार्ज करतोय. ओके. काय आहे ते? पॉलिएस्टर. पॉलिएस्टर म्हणजे टेरिलिन. काय आहे ते? डॅक्रॉन. काय म्हणलं त्याला? टेरिलिन किंवा डॅक्रॉन. ओके, डॅक्रॉन. आता हे कशापासून तयार झालं? तर पॉलिएस्टिरीन टेरिलिन कशापासून? इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिफॅटिक ॲसिडपासून. टेरिथॅलिक ॲसिडपासून. बघा काय तयार झालं आपल्याला? डॅक्रॉन, पॉलिएस्टर. हे फक्त तुम्हाला विचारणार ही डॅक्रॉनमध्ये कोणते आहेत किंवा मगाशी आपण बघितलं ब्युना एसमध्ये कोण आहेत, ब्युना एनमध्ये कोणते पॉलिमर आहेत, यांची नावं तुम्हाला विचारली जातात ह्या टॉपिकवर. ओके. किंवा आपल्याला बेस राउंड पॉलिमरायझेशन हेही तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर कॉमन अदर पॉलिमर बघायचे. टेफ्लॉन मगाशी आपण बघितलं होतं. टेट्राफ्लोरोइथिलीन. काय? टेफ्लॉनचा फॉर्म्युला काय? टेट्राफ्लोरोइथिलीन. ओके. त्यानंतर पॉलिॲक्रिलोनायट्राइल. मगाशी आपण बघितलं ॲक्रिलोनायट्राइल कशामध्ये वापरलं आपण? गुणा एनमध्ये वापरलेला आहे. मग काय? ॲक्रिलोनायट्राइलचं स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे. तर मेलामाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर, त्याला मेलामाइनच म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे? तर नावामध्येच मेलामाइन पण प्रेझेंट आहे आणि फॉर्माल्डिहाइड पण प्रेझेंट आहेत. मग कोणते 2 मोनोमर मिळाले आपल्याला? तर एक मिळालं मेलामाइन आणि दुसरं काय मिळालं आपल्याला? फॉर्माल्डिहाइड. म्हणजे हे टेफ्लॉन, पॉलिॲक्रिलनायट्राइल आणि मेलामाइन फॉर्माल्डिहाइड त्यालाच मेलामाइन म्हटलं जातं. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट, आता हे सगळे स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटतील. आता फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइड. फेनॉल फॉर्माल्डिहाइडलाच काय म्हटलं जातं बघा, ही नावं लक्षात ठेवा. बॅकलाइट कसं तयार झालं? बॅकलाइट कोण आहे? प्लॅस्टिक आहे. काय तो? प्लॅस्टिक. ओके. मग कोण आला याच्यामध्ये? फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइड भेटलं. आपल्याला काय मिळालं? फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइड यांचं काय केलं? कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला काय मिळालं? बॅकलाइट मिळालं. काय मिळालं आपल्याला? बॅकलाइट. आता नेक्स्ट काय बघायचं? बायोडिग्रेडेबल. मग अशा आपण 2 गोष्टी बघितल्या बायोडिग्रेडेबलच्या. तर त्याच याच्यामध्ये दिलेल्या 1-2 गोष्टी म्हणजे कोणते एक्झाम्पल बघितलं आपण? PHBV आणि त्यानंतर दुसरं काय बघितलं? नायलॉन 2 आणि नायलॉन 6. म्हणजे काय होतं? ते मायक्रोब्सला काय होतात? अफेक्ट होतात आणि त्याचं काय होतं? डिग्रेडेशन होतं. मग 2 एक्झाम्पल बघितले होते PHBV आणि काय? नायलॉन 2, नायलॉन 6. मग PHBV म्हणजेच काय? तर ते बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ॲसिड. काय ते? बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ॲसिड आणि म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं? तर 3 हायड्रॉक्सी ब्युटानिक ॲसिड. 3 हायड्रॉक्सी ब्युटानिक ॲसिड. आणि दुसरा मोनोमर कोण आहे? तर तो आहे 3 हायड्रॉक्सी पेंटोनिक ॲसिड. म्हणजे PHBV हे तयार होण्यासाठी 2 मोनोमर लागले. कारण कोणते लागले? तर 3 हायड्रॉक्सी ब्युटानिक ॲसिड. काय लागलं आपल्याला? 3 हायड्रॉक्सी ब्युटानिक ॲसिड आणि 3 हायड्रॉक्सी पेंटोनिक ॲसिड. 3 हायड्रॉक्सी ब्युटानिक ॲसिड आणि 3 हायड्रॉक्सी पेंटोनिक ॲसिड. ओके. मग फक्त आपल्याला याची नावं लक्षात ठेवायची आहेत. ह्याच्यामध्ये कोणतेही मोनोमर एक्झिस्ट करतात ते. बघा PHBV हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. काय तो? बायोडिग्रेडेबल. म्हणजे मायक्रोबचा अटॅक त्याच्यावर होऊ शकतो आणि तो जर डिकंपोज होणार आहे. ओके. त्यानंतर दुसरा जो पॉलिमर आहे तो नायलॉन 2 आणि नायलॉन 6 आहे. म्हणजे एकच आहे तो. नायलॉन 2, नायलॉन 6. ओके. मग ह्याच्यामध्ये ग्लायसिन प्रेझेंट आहे. अल्फा ॲमिनो कॅप्रिक ॲसिड हे प्रेझेंट आहे. म्हणजे नायलॉन 2 मध्ये 2 मोनोमर प्रेझेंट आहे. त्याचे नाव आहेत काय? तर ग्लायसिन आहे आणि दुसरं काय? अल्फा ॲमिनो कॅप्रिक ॲसिड प्रेझेंट आहे. चला नेक्स्ट बघू. बाकीचे पॉलिमर आता हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. जे आता पाहिलं तेच आहे याच्यामध्ये. बोनायस किंवा ॲक्रिलोनायट्राइलची ग्लास त्याला काय म्हणलं? मिथिल ॲक्राइड. त्यानंतर कशासाठी यूज केलं जातं? ओके. इकडे बघून घ्या. आतापर्यंत सगळे पॉलिमर बघितले. कसे तयार झाले ते बघितले. कुठल्या सोर्सपासून तयार झालं? बायोडिग्रेडेबल आहे का नाही? नॉन बायोडिग्रेडेबल आहे हे पाहिलं आपण. आता आपल्याला काय बघायचं आहे? त्यांचे युजेस पाहिजेत. काय बघायचे आपल्याला? युजेस. आता बघा की ॲक्रिलिक ग्लास त्याच्यामध्ये जो मोनोमर आहे तो काय आहे? मिथिल ॲक्रिलेट आहे. आणि मग कशासाठी यूज केलं जातं? लेन्स तयार करणे, पेंट, सिक्युरिटी बॅरियर, LCD स्क्रीन, शटर रेजिस्टन्स ग्लास हे तयार करण्यासाठी ॲक्रेलिक ग्लास कोणती गॅस? ॲक्रेलिक ग्लास वापरली जाते. बुनायस म्हणजे काय? ब्युटाडाईन आणि ॲक्रिलोनायट्राइल हे कशासाठी यूज केलं जातं? ॲडेसिव्ह, रबर बेल्ट, शूज सोल
हां, किंवा गास्केट तयार करण्यासाठी यूज केलं जातं. पी-व्ही-सी म्हणजे काय? पॉलीव्हिनिल क्लोराईड. पी-व्ही-सी म्हणजे काय? पॉलीव्हिनिल क्लोराईड आणि कशासाठी यूज केलं जातं? तर आपल्याला कॉमन माहिती आहे, की वॉटरचे पाईप तयार करण्यासाठी किंवा रेनकोट तयार करण्यासाठी पी-व्ही-सीचा पॉलीव्हिनिल क्लोराईडचा काय केला जातो? यूज केला जातो. त्यानंतर बघा पॉलीॲक्रिलअमाइड. पॉलीॲक्रिलअमाइड कशासाठी यूज केलं जातं? तर पॉलीॲक्रिलअमाइड जेल कशासाठी यूज केलं जातं ते इलेक्ट्रोफोरेसिससाठी. कशासाठी? इलेक्ट्रोफोरेसिससाठी. त्यानंतर आताच बघितलं युरिया फॉर्माल्डिहाइड याचा अर्थ युरिया पण प्रेझेंट आहे आणि फॉर्माल्डिहाइड पण प्रेझेंट आहे. 2 मोनोमर झाले युरिया आणि फॉर्माल्डिहाइड. मग हे कशासाठी यूज केलं जातं? अनब्रेकेबल डिनरवेअर किंवा डेकोरेटिव्ह लॅमिनेट्स हे तयार करण्यासाठी युरिया फॉर्माल्डिहाइड यूज केलं जातं. ग्लिप्टल ग्लिप्टर काय? त्याच्यामध्ये इथिलीन ग्लायकॉल आहे आणि त्यानंतर काय थॅलिक ॲसिड. तर हे पेंट तयार करण्यासाठी ग्लिप्टल वापरलं जातं. याचं एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे लास्ट इयरला. त्यानंतर काय आहे? पॉलीकार्बोनेट आहे. तर बिसफेनॉल आणि फॉस्जीन हे कशासाठी वापरलं जातं? तर इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन हार्डवेअर, फूड ग्रेड प्लास्टिक कंटेनर हे तयार करण्यासाठी पॉलीकार्बोनेट वापरलं जातं. बघा, पॉलीकार्बोनेट कशासाठी वापरलं जातं? तर इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन हार्डवेअर, फूड ग्रेड प्लास्टिक कंटेनर हे तयार करण्यासाठी. आणि लास्ट काय? थर्माकोल मेड फ्रॉम द एअर फिल्ड थिन वॉल बेड्स पॉलिस्टायरीन. पॉलिस्टायरीन म्हणजे काय? थर्माकोल. मग त्यामध्ये कोण प्रेझेंट आहे? तर स्टायरीन प्रेझेंट आहे. मग ह्या स्टायरीन कशासाठी वापरलं जातं? नॉन बायोडिग्रेडेबल स्टायरीन कॅन रिच वेन हिटेड देअरफॉर इट इज बॅन. आता लक्षात घ्या, थर्माकोल जे तयार होतं त्याला बॅन केले थर्माकोलला, कारण ते इझिली काय होत नाही, डिकम्पोज होत नाही. हे थर्माकोल म्हणजेच काय? त्याच्यामध्ये कोणता मोनोमर वापरला आहे? तर स्टायरीन वापरलेला आहे. काय वापरलेला आहे? स्टायरीन. मग स्टायरीन काय होतो? लीच आउट होतो. कधी? त्याला हीट मिळाली तर स्टायरीन काय होणार आहे? लीच आउट होईल. म्हणजे जर कशामध्ये फूडसाठी वापरला असेल, कशासाठी जर आपण कंटेनर म्हणून वापरला असेल, तर जरा हीट मिळाली तर त्याच्यातून स्टायरीन काय होणार आहे? त्यामध्ये मटेरियलमध्ये रिच आउट होईल आणि ते मग पॉयझनस होऊ शकतं. तर हा पूर्ण आपण बघितला पॉलिमर, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. तर हा थेरॉटिकली पार्ट आहे. फक्त मी तुम्हाला सांगितले की काय काय लक्षात ठेवायचं ह्या टॉपिकमध्ये. वेगवेगळ्या कन्सेप्टच्या आधारित कोणकोणते क्वेश्चन्स येऊ येऊ शकतात ते तुम्हाला सांगितलं. पुढील लेक्चरला आपल्याला काय करायचं आहे की लास्ट इयरला जे क्वेश्चन्स आलेले आहेत PYQ, ते क्वेश्चन्स आपण ह्या पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ आणि मग आपल्याला कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतील. कारण हा पूर्ण थेरॉटिकली पार्ट आहे. पूर्ण थेरॉटिकल आहे. फक्त एकदा दोनदा जर वाचलं आपण, हे कन्सेप्ट सगळ्या क्लिअर झाल्या की कशाला काय म्हणायचं किंवा कशामध्ये कोणते 2 मोनोमर प्रेझेंट आहेत, जसं बुना यस असेल किंवा बुना यस असेल, तर हे जास्त वेळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर मग त्याच्यामध्ये ब्युटाडाईन आहे, स्टायरीन आहे किंवा ब्युटाडाईन आणि ॲक्रिलोनायट्राइल आहे. तर कोणते बायोडिग्रेडेबल आहेत, कोणते बायोडिग्रेडेबल नाहीत. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यावर विचारले जाऊ शकतात. त्या टाईपचे क्वेश्चन्स आपण उद्याच्या लेक्चरला घेणार आहोत. कंटिन्यू करू. ओके. तोपर्यंत धन्यवाद.